speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 84, पाठ 84. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज रंजना, संतोष आणि मी इथे खिडकीत बसून आम्हाला काय काय दिसतंय ते तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही ते ऐकायचं आणि तुम्ही इंग्रजीत सांगायचं. चालेल? प्रत्येक वेळी घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील आणि रंजना आणि संतोषनी म्हणलेली वाक्य ते मूल इंग्रजीत म्हणेल. पटपट बोलायचं बरं का? म्हणजे असं का सुनीता मावशी? मी जर म्हणाले ती बघा मंगलाची आई, तर मग रेडिओ ऐकणाऱ्यांनी म्हणायचं लुक ॲट मंगलाज मदर. That's right. You say it in Marathi and the radio listeners will say it in English. ती बघा मंगलाची आई. आठवतंय ना? घंटा वाजली की टीचरनी सांगितलेल्या मुलांनी किंवा मुलींनी उभं राहायचं आणि मराठीत ऐकलेलं वाक्य इंग्रजीत म्हणायचं. ती बघा मंगलाची आई. मी म्हणू लुक ॲट मंगलाज मदर. गुड. बरं, पुढे रंजना. मंगलाच्या आईने पिवळी साडी नेसली आहे. एक मूल तयार? म्हण तू इंग्रजीत. मंगलाच्या आईनी पिवळी साडी नेसली आहे. मी सांगतो मंगलाज मदर इज वेअरिंग अ येलो साडी. तिच्याकडे 2 मोठ्या पिशव्या आहेत. तिच्याकडे 2 मोठ्या पिशव्या आहेत. She has 2 big bags. तिच्या पिशव्यांमध्ये भाज्या आणि फळं आहेत. There are vegetables and fruits in her bag. गुड. व्हेरी गुड. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला सांगता आलं का बरोबर? सर्व वाक्य इंग्रजीत म्हणू शकलात? आता 2-3 वाक्य इंग्रजीत म्हणता येतील तुम्हाला, नाही का? हो, नक्कीच येईल. ते असं बोलू शकतील. I can see Santosh's father. He is on a motorcycle. He is a police inspector. किंवा असं म्हणू शकतील. That is a bullock cart. It is blue. There are 5 women in the bullock cart. मग चला, रेडिओ ऐकणाऱ्या मुलांनो, आम्हाला जे जे दिसतंय त्याचं 2-3 वाक्यात वर्णन करू. मग टीचर सांगतील त्या मुलांनी तेच वर्णन इंग्रजीत करायचं. कर सुरू रंजना. ते बघा, ते लहान बाळ. त्याला चालताच येत नाही. त्याला खूप झोप आली आहे. टीचर, एक मूल हे सर्व इंग्रजीत सांगेल, तुम्ही ऐका. रंजना असं म्हणाली, ते बघा लहान बाळ. त्याला चालता येत नाही. त्याला झोप आली आहे. मी म्हणते इंग्रजीत. लुक ॲट दॅट स्मॉल बेबी. ही कॅनॉट वॉक. ही इज स्लीपी. असं पण म्हणता येईल. दॅट इज अ स्मॉल बेबी. ही कांट वॉक. ही इज व्हेरी स्लीपी.
हो, दोघांनी म्हटलेलं बरोबरच आहे. त्या माणसाकडे एक पोपट आहे. पोपट त्याच्या हातावर बसलाय. तो पोपट बोलतोय. पुन्हा ऐका. त्या माणसाकडे एक पोपट आहे. पोपट त्याच्या हातावर बसला आहे. पोपट बोलत आहे. सांगा इंग्रजीत. मी सांगते. That man has a parrot. The parrot is sitting on his hand. The parrot is talking. मला एक माणूस आणि 2 मुलं दिसतायत. त्याच्याजवळ 5 पिशव्या आहेत. ते बसनी घरी जातील. बरोबर म्हणालात का? बघा हं. आय कॅन सी अ मॅन अँड 2 चिल्ड्रन. दे हॅव 5 बॅग्स. दे विल गो होम बाय बस. They will go home by bus. म्हणजे ते बसनी घरी जातील. पण आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल, ते घरी कसे जातील, तर मग कसं म्हणायचं? माहीत आहे संतोष? हो, ते घरी कसे जातील? हाऊ विल दे गो होम? आज आपण रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना प्रश्न विचारण्याचा सराव देऊया का? मी काही प्रश्न मराठीत विचारीन, त्यांनी तोच प्रश्न इंग्रजीत विचारायचा. आणि प्रश्नाचं उत्तर कोण देणार? प्रश्नाचं उत्तर नकोच मला. फक्त इंग्रजीत प्रश्न विचारायचा सराव करायचा आहे. असं होय. तुम्ही मराठीत प्रश्न विचारणार आणि इंग्रजीत तोच प्रश्न रेडिओ ऐकणारे विचारतील. बर, चालेल. टीचर, नेहमीप्रमाणे प्रत्येक घंटेला वेगवेगळ्या मुलांना बोलू द्या. माझा मराठीत प्रश्न झाला की एकाने उभं राहून तोच प्रश्न इंग्रजीत विचारायचा. त्यानंतर रंजना आणि संतोष पण इंग्रजीत म्हणतील. हे म्हणा इंग्रजीत. तुझं नाव काय? What is your name? बरोबर. आता हे म्हणा इंग्रजीत. तुला बहीण भाऊ किती आहेत? हाऊ मेनी सिस्टर्स अँड ब्रदर्स डू यू हॅव? गुड. पुढचा प्रश्न. तुझी आई काय करते? What does your mother do? राईट. तू कोणत्या इयत्तेत आहेस? कसं विचाराल इंग्रजीत? Which class are you in? बरोबर. आता हे विचार इंग्रजीत. तुला काय खायला आवडतं? What do you like to eat? गुड. हे विचार इंग्रजीत. तुला क्रिकेट आवडतं का? डू यू लाईक क्रिकेट? राईट. आता असं विचार. तुझ्या बहिणीला क्रिकेट आवडतं का? Does your sister like cricket? बरोबर. मग हे कसं विचाराल? तुला हिंदी बोलता येतं का? कॅन यू स्पीक हिंदी? करेक्ट. किंवा कॅन यू स्पीक इन हिंदी?
आता असं विचार, तुझ्या वडिलांना स्वयंपाक करायला येतो का? Can your father cook? दॅट्स राईट. हे कसं विचाराल? ते कोण आहे? Who is that? बरोबर. मग ते काय आहे हे विचार इंग्रजीत. What is that? गुड. माझं पुस्तक कुठे आहे हे कसं विचारू? Where is my book? शाबास. आता असं विचार, तू शाळेत कधी जातोस? When do you go to school? बरोबर. आणि तू शाळेत कसा जातोस? How do you go to school? येस. आणि तू मुंबईला कसा जाशील? How will you go to Mumbai? हे म्हणा इंग्रजीत. तुझं नाव काय? What is your name? बरोबर. हे विचार इंग्रजीत. तुला क्रिकेट आवडतं का? Do you like cricket? राईट. आता असं विचार, तुझ्या बहिणीला क्रिकेट आवडतं का? Does your sister like cricket? बरोबर. मग हे कसं विचाराल? तुला हिंदी बोलता येतं का? Can you speak Hindi? करेक्ट. किंवा कॅन यू स्पीक इन हिंदी. आता असं विचार, तुझ्या वडिलांना स्वयंपाक करायला येतो का? Can your father cook? व्हेरी गुड. आता तुम्हाला प्रश्नही विचारता येतात आणि उत्तरही देता येतात. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपला इयत्ता 5वीचा शेवटचा पाठ आहे. आत्तापर्यंतच्या पाठांमधून तुम्ही मुलं भरपूर इंग्रजी बोलायला शिकलात. न लाजता भरपूर इंग्रजी बोलण्याचा सराव चालूच ठेवा हं. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका.